पुढची चिठ्ठी जाहीर करतो. कावेरी प्रशांत येरुणकर. नाव सांगा. कावेरी प्रशांत येरुणकर. कसं वाटतंय आता? बरं वाटतंय तुम्हाला? हो. तुमचे मिस्टर काय करतात? पोलीसमध्येच आहेत. घ्या उखाणा घ्या. होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात रोज नवीन खेळ. प्रशांत रावांचं नाव घेते. 5:30 पैठणीची माझीच वेळ. हो, छान. काय छान जीप काढली. 60 देशांनी बघितली. प्रणिला प्रशांत कुंभार. नाव सांगा. प्रणिला प्रशांत कुंभार. कुठे राहता? बिल्डिंग नंबर 26. कसं जमलं? लव्ह मॅरेज. कसं हो? कुठे हो? भवन्स कॉलेज. काय ते ड्युटीवर होते? काही मग कसं काय? मला वाटलं भवन्स कॉलेजमध्ये शिकत होत्या, ते बाहेर ट्रॅफिक ओला असायचे. नंतर भरती झाले. नंतर भरती झाली. मग कधी समुद्राला भरती आल्यावर? तुमचं भेटण्याचं ठिकाण कुठे होतं? चौपाटी, गिरगाव चौपाटी. म्हणजे भरती येणारच ना. मग कोणी कोणाला प्रपोज केलं? ऑफकोर्स त्यांनी. मग लगेच होकार दिला? नाही, 1 वर्षांनी. का? काय केलं तू? वर्षभर? नाही, कारण घरचे पण अगेन्स्ट वगैरे जाणार, हे सगळं खूप टेन्शन. बरोबर. पण आता एकदम छान. खूप छान. आनंदाचं, खूप सुखाचं. खूप छान. काय गाणं म्हणताय? नाही, मी गाणं घेईन. घ्या घ्या. होते मी कोकणची कन्या, झाले मी सातारची स्नुषा. तालुका कोरेगाव, मुक्काम पोस्ट किनई. किनईमध्ये आहे आमची 3 मजली माडी. माडी समोर आहे आमची 4 चाकी गाडी. आणि प्रशांतराव बघा, आदेशरावांनी आणली मला पैठणी साडी. क्या बात आहे. पैठणी साडी कुणाला मिळणार आहे माहिती नाही, पण पैठणी साडी मिळवून देण्याची संधी मात्र आज आलेली आहे. धन्यवाद माऊली, धन्यवाद. आणि यानंतर पुढचं नाव जाहीर करणार मी नाही. थांबा, चिठ्ठी काढून द्या कुठली ती. दिली ही बघा, ही हातात ठेवली आहे. त्यांनी चिठ्ठी काढून दिली आहे. मुद्दाम त्यांच्याकडे दिलं कारण ते मगाचपासून हलवा ते हलवा हलवा. नाव आहे सुरेखा नवनाथ बोराडे. नाव सांगा. सुरेखा नवनाथ बोराडे. घरी कोण कोण असतं? मिस्टर, मी 2 मुलं. घ्या उखाणा. रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास. नवनाथरावांचे नाव घेते होम मिनिस्टर दिवशी खास. धन्यवाद माऊली, धन्यवाद. थँक्यू. स्वाती वारंग. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा. माझं नाव स्वाती स्वप्नील वारंग. मिस्टर कुठे असतात? मोटर परिवहनात पोलीस खात्यात कामाला आहेत. बाकीचे काय पोस्ट खात्यात आहे? मला सांगा, कसं वाटतंय आता तुमचा नंबर आला, तुम्ही मागे होता, तुम्हाला असं वाटलं होतं का की तुमचं नाव येईल? कारण ना बऱ्याच जणींच्या मनात काय आहे, ह्या चिठ्ठ्यांमध्ये कुणाची नावं येत आहेत. तुम्हाला काय वाटलं होतं? तिकडे उभ्या होत्या तेव्हा तुमच्या मनात असं वाटलं नव्हतं माझं नाव येईल, पण आलं. छान वाटतंय. मग एक गाणं म्हणा पटकन. मी उखाणा घेते. गाणं म्हणा म्हटलं ना. नाही, माझा आवाज सगळं तुमचंच काय काय जमागाचपासून. गाणं म्हणा, गाणं म्हणा. आज कल पाव जमी पर नहीं पडते मेरे. मग बेकरीतनं आणले की डायरेक्ट पडतच नाहीत, डायरेक्ट गरम चहा मध्ये घालायचा आणि खायचा. अच्छा अच्छा. घ्या उखाणा, घ्या उखाणा घ्या. हिमालय पर्वतात बर्फाच्या राशी. तर काम घाम फुटलाय, जीव गेलाय सगळ्या जणींचा, म्हणून बर्फ पडते, थोडा थंडावा वाटेल. व्हेरी गुड. हा कॉन्फिडन्स महत्वाचा. म्हणा. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव्ह कर ना. अगं बघ,
कट झाला. आता तू रिसीव्ह केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.